राज्यात नवीन जिल्हे होणार अशा आशयाची एक यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते। यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रतिक्रिया दिली। राज्यात कोणतेही नवीन जिल्हे होणार नाहीत असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले। नेमके कोणते होते हे 21 जिल्हे, नेमकी काय आहे ही पोस्ट, चला जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओतून। नमस्कार, मी दिया आणि तुम्ही बघताय झेप मराठी। महाराष्ट्रात 26 जानेवारी रोजी नवीन जिल्ह्यांची घोषणा होणार असून राज्यात 21 जिल्हे प्रस्तावित आहेत अशा अनेक पोस्ट तुम्ही गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर पाहिल्या असतील। या पोस्ट मध्ये मूळ जिल्हा आणि त्यातून निर्माण होणारे नवीन जिल्हे यांची नावं असलेली यादी सुद्धा दिलेली आहे। काही माध्यमांमध्ये देखील याबाबतच्या बातम्या छापून आल्यात। पण खरंच महाराष्ट्रात नवीन 21 जिल्हे होणार होते का? सुरुवातीला नवीन जिल्ह्यांबाबत सोशल मीडियावर काय चर्चा आहे ती जाणून घेऊयात। ज्ञानेश्वर गोडे यांनी एक्स या समाज माध्यमावर 26 जानेवारी नंतर अस्तित्वात येणार नवीन 21 जिल्हे असं लिहिलंय। या नवीन जिल्ह्यांची नावे आणि नवीन जिल्ह्यांमुळे होणारे फायदेही सोशल मीडियावरील काही पोस्टमध्ये सांगितले जात आहे। पण काही जणांनी या नवीन जिल्ह्यांबाबतच्या चर्चेवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले। एका युजरने म्हटलं की या पोस्ट सोबत कोणतेही शासकीय कागद जोडलेले नाही, त्यामुळे नवीन 21 जिल्हे निर्माण होणार ही निव्वळ अफवा देखील असू शकते। तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिलं, प्रशासकीय दृष्ट्या एक जिल्हा करायचा झाला तर अंदाजे 500 कोटींचा खर्च येतो आणि एकदम 20 ते 22 जिल्हे आणि 40-50 तालुके करायचे झाले तर केवढे बजेट बाजूला काढावे लागेल? एवढे अर्थ खात्याला जमेल का? ही खरी मेक आहे। यापूर्वी 1 ऑगस्ट 2014 रोजी राज्यात पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली। त्यानंतर गेल्या 10 वर्षात एकही नवीन जिल्हा अस्तित्वात आलेला नाही। जिल्हा निर्मितीचा हा विषय बराच मोठा असतो। तसे करायचे असेल तर सरकारकडून त्याबाबतचा प्रस्ताव तयार केला जातो, त्या संदर्भात चर्चा केली जाते, मग त्याचा मसुदा प्रसिद्ध केला जातो, त्यावर हरकती मागवल्या जातात, त्या हरकतींवर विचार करून मग अंतिम नोटिफिकेशन जारी केलं जातं। त्यानंतर जिल्हा निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात होते। ही बरीच मोठी प्रक्रिया असते। सध्या तरी या प्रक्रियेविषयी कोणतीही चर्चा नाहीये। एका नवीन जिल्ह्याची निर्मिती करायची म्हटल्यावर तिथं सरकारच्या सगळ्या कृषी, महसूल, वन अशा विभागांची कार्यालय स्थापन करावी लागतात। त्यामुळे नवीन जिल्हा निर्मितीची प्रक्रिया अत्यंत खर्चिक असते। त्याऐवजी शासनाकडून जिल्ह्याच्या ठिकाणी अतिरिक्त पद किंवा कार्यालय स्थापन केली जातात। जसं काही ठिकाणी अतिरिक्त जिल्हाधिकारी हे पद निर्माण करून त्यांच्याकडे काही तालुक्यांचं काम दिलं जातं, तर काही ठिकाणी अप्पर तहसीलदार हे पद निर्माण करून त्यांच्याकडे काही गावांचं काम सोपवलं जातं। याद्वारे मग नवीन जिल्हा किंवा तालुका निर्माण करण्याऐवजी नवीन पद किंवा त्यांच्यासाठीची कार्यालय शासनाकडून निर्माण केली जातात। जिल्ह्याचं ठिकाण गावापासून लांब असल्यामुळे प्रशासकीय कामादरम्यान अडचणी येतात, अधिक वेळ आणि पैसा लागतो असं अनेकदा नागरिकांकडून ऐकायला मिळतं। नवीन जिल्ह्यांच्या चर्चेमध्ये याआधी काय घडलं? गेल्या वर्षीही महाराष्ट्रात 22 नवीन जिल्हे आणि 49 तालुके निर्माण होणार अशा बातम्या आल्या होत्या। महाराष्ट्र विधिमंडळाच्या 2023च्या हिवाळी अधिवेशनात यावर चर्चा देखील झाली होती। त्यावेळी तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं होतं की बऱ्याच ठिकाणी अशी मागणी होती की तहसील कार्यालय स्थापन करावं, तालुक्यांची निर्मिती करावी। देवलापूर किंवा अन्य तालुक्यांच्या निर्मितीबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे। या चर्चेदरम्यान जिल्ह्यांच्या निर्मितीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता। त्यावर विखे पाटील यांनी स्पष्ट केलं होतं की नवीन जिल्ह्यांच्या निर्मिती संदर्भात कोणतंही धोरण आज शासनासमोर नाहीये। जिल्हा निर्मितीसाठी येणारा प्रचंड खर्च, तसंच मुख्यालयाचं ठिकाण, यावरून होणारे वाद असे अनेक प्रश्न यामध्ये येतात। पण जिल्हा निर्मिती संदर्भातला तसा काहीही प्रस्ताव सध्या शासनासमोर नाहीये। सध्या देखील सोशल मीडिया यानंतर आता सोशल मीडियावर नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार, 26 जानेवारीला याबाबतची अधिकृत घोषणा होणार अशा पोस्ट सातत्याने दिसत होत्या। मात्र आता मंत्री बावनकुळे यांच्या स्पष्टीकरणाने सध्या तरी नवीन जिल्हे निर्मितीच्या या चर्चेवर पडदा पडलाय। तुम्हाला या बाबतीत काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, झेप मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।